राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. अखेर दिलासा देणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होणाऱ्या 13 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्या 13 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा पैसे वितरण पाहायला मिळणार असून 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2000 रुपये हप्ता मिळाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. तसेच गॅस सिलेंडरचे पैसे आता सर्व लाडक्या बहिणींना 830 रुपये देण्याचा निर्णय देखील असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण हप्ता देखील वाटप सुरू पाहायला मिळणार आहे. आता सर्व बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व योजनांचे पैसे तुम्हाला मिळतील. गॅस सिलेंडरचे देखील पैसे सरकारला जे आहे ते लाडक्या बहिणींना द्यायचे आहेत, त्यामुळे छोटंसं काम केल्यानंतर तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचा हप्ता मिळून जाईल. ते 830 रुपये तुमच्या खात्यावरती येतील. आता सर्व अपडेट आपण सविस्तर या व्हिडिओत सांगणार आहोत. तसेच घरकुल आता जे आहे ती लाखो घरकुल जे आहे ती जाहीर झालेली असून त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याची यादी आलेली आहे. आता ती देखील पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर इकडे बघू शकता, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. अखेर आता पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळणार असून बहिणींसाठी एक लॉटरीच म्हणावं लागेल, कारण की आता आलेल्या माहितीनुसार बहिणींना चांगला दिलासा आता मिळत चाललेला आहे. खूप दिवसांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींची संपल्याचं दिसून येत आहे. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीचा 8वा जो हप्ता मिळणार आहे तो तर जमा होणार, मात्र त्यामध्ये देखील वाढवून रक्कम तुम्हाला मिळणार आहे. अधिक रक्कम तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यामध्ये पहिला टप्पा आता 13 जिल्ह्यात असून ती 13 जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहेत व तो हप्ता मिळताच तुम्हाला त्या पाठोपाठ एक खुशखबर मिळणार आहे. ती खुशखबर इकडे बघू शकता. तुम्हाला आता काय मिळणार आहे जर विचार केला तर गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांचा लाभ देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आहेत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला तर आतापर्यंत मिळाले नाहीत, मात्र काळजी नसावी. आतापर्यंत जरी हप्ता जमा झाला नसेल तर एक छोटंसं काम करायचं आहे. घर बसल्या ते काम करू शकता, जेणेकरून तुमच्या लगेच खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% जमा होणार. मात्र सर्वात अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी काय करायचे आहे काय नाही ती माहिती आपण एकदम जे आहे ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकले तर तुम्हाला देणार आहोत. आता बघू शकता, महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे तर पहिला जिल्हा आहे जालना. या जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून आता जालना जिल्ह्यामध्ये 1500 रुपये तर मिळणारच, मात्र काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये फेब्रुवारी हप्ता मिळणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे देखील हे आता देण्यात येणार आहेत. आता तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कमेंट करून तुमचा जिल्हा कळवा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. आता पुढच्या जिल्ह्याची माहिती पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इकडे बघू शकता, आता 3 बँकेत सर्वात अगोदर हे पैसे जमा केले जातील. यामध्ये कोणत्या 3 बँक आहेत तर त्यामध्ये पहिली बँक आपल्याला ती म्हणजे लोकप्रिय सर्वात महाराष्ट्रातील बँकच म्हणावं लागेल. ती बँक आहे आपल्याला महाराष्ट्रातील बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकेमध्ये पहिल्यांदा पैसे जमा केले जाणार आहेत. चांगला दिलासा देखील आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता इकडे बघू शकता, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी, आनंद वार्ता बँक ऑफ महाराष्ट्रामधून आलेले असून थेट पैशाचे वितरण हे लाडक्या बहिणीच्या आता बँक खात्यामध्ये केले जातील. बँक खात्यामध्ये ही रक्कम जेवढी काय असेल तेवढे आता वितरित केली जाणार आहे. आता इकडे बघा, इथं रक्कम म्हणून एक शब्द असेल तुम्हाला लिहून दाखवत आहे, कारण आता तुमच्या खात्यावरती लाडकी बहिणीचे 1500च नाही तर काही महिलांना 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे देण्याचा निर्णय झालेला आहे. आता निर्णय झालेला असल्यामुळे लाडक्या बहिणींना लाभ मिळणार असून लगेच त्या पाठोपाठ 830 रुपये गॅस सिलेंडर हप्ता व एक काय मिळणार मोफत साडी देखील आता तुमच्या थेट गावात येऊन तुमच्यासाठी साड्यांची वितरण होणार आहे. मोफत साडी वितरण हे तुमच्यासाठी आता पाहायला मिळणार असून लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 3 आनंदाच्या बातम्या म्हणावंच लागेल. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात.
आता बघू शकता महत्त्वाचा जिल्हा म्हणजे परभणी. परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हा जमा केला जाणार आहे. गॅस सिलेंडरचे पैसे हे तुमच्या खात्यावरती आता वर्ग केले जातील अशी अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळणार आहे. आता हे जी गॅस सिलेंडर आपल्याला पाहायला मिळतं हे तुम्हाला जे आहे ती थेट तुमच्या आता बँक खात्यात त्याची किती 830 रुपये जमा होणार. आता इथे बघू शकता हे गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यावरती 830 रुपये जमा केले जाणार आहेत. व त्यासोबतच दिलासा देणारी बातमी म्हणजे आता फेब्रुवारीचे 1500 रुपये तर काही महिलांना आधार कार्ड असेल तर 3000 रुपये मिळणार आहेत. आता आधार कार्ड तर सर्वांकडेच असतं. आता आधार कार्ड सर्वांकडे आहे म्हणल्यावर खुशखबर म्हणजे 3000 रुपये आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मिळणार आहे. मात्र एक छोटंसं काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर पुढे बघू शकता एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता सर्व आपण जिल्हे पाहत आहोत. परभणी जिल्हा झाला, जालना जिल्हा झाला. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक बातमी पाहिजे आहे ती म्हणजे इकडे बघू शकता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडून झालेला आहे. इकडे बघू शकता खाली तुम्हाला एक नाव दिसत असेल मुख्यमंत्री तसेच त्याच पाठोपाठ एक नाव आहे उपमुख्यमंत्री यांच्याकडून एक खुशखबर आलेली आहे. इकडे वरती फोटोमध्ये बघू शकता आपल्याला मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व काही लाडक्या बहिणींना जे आहे ते वितरण करण्यात येणार आहे. नवीन योजनांचे वितरण ते करतानाचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. तर याचाच लाभ तुम्हाला देखील मिळणार आहे. यांच्या हस्ते काय वितरण होत आहे ते सांगतो. बघू शकता 830 रुपये काही महिलांना देण्याचं पाहायला मिळत आहे. मोफत साडी देखील लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे आता मोफत साडी सरसकट सर्व महिलांना त्यांच्या गावातच मिळणार आहे. एक छोटंसं काम करा जेणेकरून तुम्हाला साडी जी आहे ती मिळणार आहे. साडीची किंमत देखील 600 काही साड्यांची किंमत 700 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक योजनांचा लाभ घ्या. कसा घ्यायचा आहे ते तर मी सांगणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. मात्र त्यासाठी काय करायचं आहे ती अपडेट या ठिकाणी या चॅनलवरती आपण देत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर इतर जास्त तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये. आता पुढे बघा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे यामध्ये आपण पहिल्या बँकेचे नाव सांगितले, 2 जिल्हे पाहिले, पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. तसेच आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी पैसे जमा होतील यातील आपण जर विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्रात सांगितलं या बँकेत तर पैसे येणारच. मात्र त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे SBI चिन्ह एक दिसत असेल. SBI बँकेमध्ये देखील पैसे जमा केले जाणार आहेत. SBI बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर लक्ष देऊन ऐका. आता तुम्हाला 1500च नाही तर 3000 रुपये देखील मिळणार आहे. SBI धारक लाडक्या बहिणींना देखील आता खुशखबर म्हणजे तुमच्या खात्यावरती एवढी रक्कम जी आहे ती वर्ग केली जाणार आहे. एवढा लाभ तुमच्या खात्यावरती आता देण्याचा निर्णय राज्याच्या वतीने होणार आहे राज्य सरकारकडून. म्हणजे बघू शकता हे 3000 रुपये देखील आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातील. ही एक दिलासा देणारी अपडेट आहे. आता पुढचा जिल्हा आहे कोणता ते आपण पाहूयात. तसेच इकडे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना गिफ्ट देण्यास सुरुवात झाल्याचं देखील दिसून येत आहे. इकडे बघू शकता मुख्यमंत्र्यांच्या हातात एक कागद आहे. हे कागद साधा सुद्धा नसून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे. त्यांना आता जे आहे ते चांगला दिलासा म्हणजे 2 लाख रुपयांचा देखील फायदा हा लाडक्या बहिणींना होत आहे. होय, लाडक्या बहिणींना 2 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे बघू शकता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः वितरण पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री व एक मुख्यमंत्री हे आपल्याला दिसून येत आहेत. यांच्या हस्ते हे वितरण आपल्याला दिसून येत आहे. एक छोटासा कागद दिसत असेल. हा कागद एक छोटासा कागद नसून यामुळे 2 लाख रुपयांचा देखील फायदा लाडक्या बहिणींना पोहोचणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाहायला मिळणार काय आहे जर आता विचार केला तर बऱ्याच लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी, अजित पवार साहेबांनी तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी तर घेतला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील घेतलेला असून आता घरकुल याद्या आलेला असून घरकुलांचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना तर जरी आता मिळत नसला तरी बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळणार असून घरकुलाचे आता 50 रुपये वाढलेले आहेत. 50 रुपये अधिक रक्कम ही घरकुलाची पाहायला मिळणार आहे. आता महिलांच्या नावावरती देखील घरकुल येण्यावर सुरुवात झालेली आहे. आता हे घरकुलाचा पहिला टप्पा लाडक्या बहिणींसाठीच आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला आता लाडकी बहीण हप्त्याची महत्त्वाची खुशखबर आलेली आहे ती एकदा सांगतो. आता बघू शकता महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला असून 3 जिल्ह्यामध्ये व 13 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 जिल्हे व लगेचच 13 जिल्हे हे आता दिले जातील. यामध्ये 1500 रुपये इकडे बघा मी तुम्हाला लिहून दाखवत आहे. 1500 रुपये काहींना मिळणार व काहींना 830 रुपये कायचे गॅस सिलेंडरचे. त्यासोबतच लगेच काय मिळणार, एक साडी मिळणार.
इकडे बघू शकता लगेचच एक साडी मिळणार. ही सर्व काय तुमच्या मोफत तुम्हाला आता लाभ मिळणार असून गॅस सिलेंडरचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील व त्यातली त्यात तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आता 3000 रुपये खाली बघा तुम्हाला लिहून दाखवत आहे 3000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच आता ज्यांना आधार कार्ड असेल त्यांना ही रक्कम दिली जाईल. आता ती रक्कम देण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारी असेल डिसेंबर असेल या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाही आहेत. अशा लाडक्या बहिणींना 1500 प्लस 1500 3000 रुपये देण्यात येणार आहेत. कारण की ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं त्यामुळे त्यांना लाभ घेता आला नाही, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करता आलं नाही, त्यांनी लिंक करून ठेवले ते पात्र ठरलेले आहेत. तर अशा लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे देण्यात येणार आहेत. 3000 रुपयांचा लाभ थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे. हे तर आता तुम्हाला समजलंच असेल. तर अशा प्रकारची अपडेट होती. आता जे जिल्हे राहिले असतील उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची नावे देखील आपण लवकरच या चॅनेलवरती सांगणार आहोत. तो व्हिडिओ लवकरच येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व कमीत कमी 10 जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सर्वांना अपडेट समजली पाहिजे. धन्यवाद.